कलरचं रिफ्लेक्टर आणि कापड आपल्याला पाठीमागून बांधायचं. रेडी फिट पाहिजे जेणेकरून रात्रीचे प्रवास करताना त्यावेळी पाठीमागून गाडी येणार त्या पद्धतीने ट्रॉली दिसली पाहिजे. मग त्याच्या न दिसल्यामुळं फोर व्हीलरवाला येऊन आपल्याला धडपड आहे त्याचा अपघातात मृत्यू होतो. तो झाला नाही पाहिजे, तो अपघातच झाला नाही पाहिजे. त्याचा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश त्या जे कोणी प्राण वाचले पाहिजे आजच्या कार्यक्रमाचा मुख्य. आपण प्रत्येक ट्रॉलीला लावणार, कापड लावणार. तुम्हाला त्याला जे सगळे काम भेटले त्यात जड वाहनाची वाहतूक कशी करायची, वाहन चालवायची, काय काय काळजी घ्यायची. कामगिरीमध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट दिलेला आहे, काय काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने ते वाचायचं आहे, त्या अंमलात आणायचं आपण. कार्यक्रम घेऊ आता. एक लक्षात घ्या, मागच्या साईडनी लाल आणि बाजूच्या साईडनी पिवळा, कुठलाही रिफ्लेक्टर कुठेही लावायचं नाही. आणि समोरच्या साईडनी पांढरं. जर जे रिफ्लेक्टर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी लावा. पाठीमागं लाल, साईडला पिवळं आणि पुढं पांढरं रिफ्लेक्टर लावायचं. आलं लक्षात? लायसन आहे ना सगळ्यांकडे? लायसन आहे का? तुम्हाला दिलेल्या काही पॅम्पलेटवर जर अपघात झाला तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे याची पण माहिती दिलेली आहे. तर ती पण तुम्ही वाचून घ्या. की 108 वर कॉल कधी करायचा, 112 वर कॉल कधी करायचा, जीवनदूत म्हणून तुम्ही काय करू शकता याबाबतची माहिती. कोणताही अपघात झाला तर त्याच्यामध्ये एका तासाच्या आत जर त्या व्यक्तीला उपचार मिळाले तर त्याची जीव वाचायचे चान्सेस वाढतात. म्हणून एका तासाच्या आत त्या व्यक्तीला आपल्याला डॉक्टरपर्यंत पोहोचवायसाठी ॲम्ब्युलन्स मदत करू शकते. तर ॲम्ब्युलन्ससाठीचा 108 नंबर आणि पोलिसांच्या मदतीसाठीचा 112 नंबर हे सगळं माहिती आपल्या पॅम्पलेटवर लिहून दिलेली आहे. आणि अपघातग्रस्ताला मदत करताना संकोच बाळगायचा नाही बरं का, की बाबा आपल्यावर काय कायदेशीर कारवाई होणार आहे का, किंवा पोलीस स्टेशनला चौकशी होणार आहे का, हॉस्पिटलला चौकशी होणार, असं काय होणार नाही. आता मी अपघातग्रस्तांना मदत केली. महाराष्ट्र शासनातर्फे जीवनदूत पुरस्कार आता चालू केलेला आहे. तर नाव काय डिक्लेअर होत नाही, तुम्हाला खूप कळलं. मला सांगितलं नाव डिक्लेअर नाही करायचं.